नमस्कार. सन 2025-26च्या एप्रिल कटिंगच्या ज्या आपल्या मीटिंग आहेत त्याची आपण दुसरी मीटिंग आज बघतोय. दुसऱ्या मीटिंगचा पहिला भाग बघतोय. पहिल्या मीटिंगमध्ये आपण एप्रिल कटिंगविषयी थोडीफार माहिती घेतलेली होती. रिकटिंगच्या विषयी थोडीफार माहिती घेतलेली होती. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये एप्रिल कटिंगचे आपले जे उद्देश आहेत ते काय आहेत आणि ते उद्देश साध्य करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं मॅनेजमेंट करायला पाहिजे याच्याविषयी डिटेल चर्चा आपण आज करतोय. हे जे एप्रिल कटिंग असतं त्याच पद्धतीनं आपण एक ऑक्टोबर कटिंगसुद्धा करतो. एप्रिल कटिंगचे जे मेन उद्देश आहेत 4, त्याच्यामध्ये पहिला मेन उद्देश आहे तो म्हणजे त्या काडीमध्ये गर्भधारणा करून घेणे, हा पहिला उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे एप्रिल कटिंगचा तो म्हणजे ती जी गर्भधारणा झालेली आहे त्या गर्भाची वाढ झाली पाहिजे की जेणेकरून ऑक्टोबर कटिंगला अगदी मजबूत असा घड आपल्याला मिळेल. तर हा एक दुसरा उद्देश आहे की गर्भाची वाढ होणं. तिसरा एक महत्त्वाचा उद्देश आहे एप्रिल कटिंगचा आपला तो म्हणजे एप्रिल कटिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पानांच्यामध्ये अन्न तयार व्हायला पाहिजे आणि ते तयार झालेलं अन्न मुळांच्यामध्ये आणि खोडांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साठवलं गेलं पाहिजे की ज्या अन्नाच्या जोरावर, ज्या स्टोरेज फूडच्या जोरावर आपण ऑक्टोबर कटिंग सक्सेस करू शकतो. असं मोठ्या प्रमाणामध्ये अन्न किंवा ज्याला आपण स्टोरेज फूड म्हणू असं तयार व्हायला पाहिजे. हा एक तिसरा उद्देश आहे आपल्या एप्रिल कटिंगचा. अजून एक चौथा उद्देश आहे आपला एप्रिल कटिंगचा तो म्हणजे की एकसारख्या काड्या तयार व्हायला पाहिजेत, एकसारख्या जाडीच्या काड्या तयार व्हायला पाहिजेत. खरं तर हा जो उद्देश आहे हा आपण बऱ्यापैकी दुर्लक्षित केलेला उद्देश आहे. आपण गर्भधारणेवर भरपूर काम करतो, गर्भाच्या वाढीवर भरपूर काम करतो, स्टोरेज चांगलं व्हावं एप्रिल कटिंगमध्ये त्याच्यासाठी आपण भरपूर काम करतो. परंतु काडी एकसारखी मिळवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात, जी कामं करावी लागतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. खरं तर एकसारखी काडी का मिळाली पाहिजे, त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा अभ्यास आपल्याला नसल्यामुळं आपण बऱ्याच वेळेला काय करतो की या मुद्द्याकडे आपण बऱ्यापैकी दुर्लक्ष करतो. बघा की गर्भधारणा झाली, गर्भाची वाढ झाली तर ऑक्टोबर कटिंगला तुम्हाला भरपूर माल मिळेल, भरपूर बंच मिळतील, भरपूर घड मिळतील आणि याच्यावर तुम्ही क्वांटिटी काढू शकाल. 10 टन माल काढला, 15 टन माल काढला, 12 टन माल काढला, हे करू शकाल. पण सध्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपण बघतो की क्वालिटीला देखील तितकंच महत्त्व आहे आणि ह्या क्वालिटीला महत्त्व जास्त असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅरामीटर्स आहेत क्वालिटीचे ते सगळे जर आपल्याला साध्य करायचे असतील तर एप्रिल कटिंगला काडी एकाच जाडीची तयार करणं, एकसारखी तयार करणं, एक समान काड्या तयार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. क्वालिटीचा आपण ज्याला विषय घेतो त्याला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं फुगवण येते. गोल मान्यांच्या व्हरायटीमध्ये फुगवणीला आपण प्राधान्य देतो, लांब मान्यांच्या व्हरायटीमध्ये आपण लांबीला प्राधान्य देतो. त्याचबरोबर क्वालिटी पॅरामीटर्समध्ये शुगर आली, साखर किती भरते. त्याचबरोबर क्वालिटी पॅरामीटर्समध्ये किपिंग क्वालिटी आली आणि त्याचबरोबर कलर व्हरायटींच्यामध्ये कलर डेव्हलपमेंट हा एक क्वालिटी पॅरामीटर्स आला. बेसिकली हे 4-5 क्वालिटी पॅरामीटर्स की ज्याच्यावर आपल्याला भाव मिळतो, रेट मिळतो, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. परंतु आपण या 4 क्वालिटी पॅरामीटर्ससाठी ऑक्टोबर कटिंगला भरपूर काम करतो. पण हे 4 क्वालिटी पॅरामीटर्स जर का तुम्हाला ओके करायचे असतील, व्यवस्थित करायचे असतील तर एप्रिल कटिंगमध्ये बाग एकसारखी फुटणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं.
की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष कायम करत आलेलं आहे. बघा, मी तुम्हाला 4 क्वालिटी पॅरामीटर्स सांगितले जे ऑक्टोबर कटिंगच्या वेळेला आपण प्रामुख्यानं विचारात घेतो हार्वेस्टिंगच्या वेळेला. त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे फुगवण किंवा लांबी. बघा, जर का ऑक्टोबर कटिंगला तुमच्या वेलीवर काही काड्या जाड असतील आणि काही काड्या बारीक असतील, जाडीला कमी असतील, तर आपण बघतो की त्या एकसारख्या बिलकुल फुटत नाहीत. कुठं? ऑक्टोबर कटिंगला. मग ऑक्टोबर कटिंगला जर का एकसारख्या काड्या फुटल्या नाहीत, एकसारखे डोळे फुटले नाहीत, तर त्याचा परिणाम या फुगवणीवर पण होतो आणि लांबीवर पण होतो. मग इथं आपल्याला अनइव्हन व्हेरिएशन असणारी फुगवण मिळते. काही बंच 16 mm होतात, काही 18 mm होतात, काही 20 mm होतात. लांबीच्या बाबतीत काही घडांची लांबी चांगली मिळते, काही घडांची कमी मिळते. हे का घडतं लक्षात घ्या की समजून चला की एखादी काडी आहे एप्रिल कटिंगची, ऑक्टोबर कटिंगला तुम्ही ह्या काडीला पेस्ट लावणार आहात, कटिंग घेतलेलं आहे आणि तुम्ही ह्या 2 डोळ्यांना पेस्ट लावलेलं आहे आणि यातून 2 घड बाहेर आले, 2 फुटी बाहेर आल्या, 2 घड बाहेर आले. जर का या फुटीवर पेस्ट लावल्यानंतर पहिला डोळा जर आज बाहेर आला आणि दुसरा डोळा जर उद्या बाहेर आला, तर याच्यामध्ये आपण म्हणतो 1 दिवसाचं अंतर पडलं. परंतु हे जे 1 दिवसाचं अंतर आहे हे फ्लावरिंगपर्यंत जाऊस्तोवर 3 ते 4 दिवसाचं होतं. त्याच्यापेक्षा देखील जास्त होऊ शकतं. म्हणजे पहिला फुटलेला डोळा जो आहे त्याचं जर का 32व्या दिवशी जर फ्लावरिंग सुरू झालं, तर दुसरा जो डोळा फुटला आहे त्याचं 36-37 दिवसाला फ्लावरिंग चालू होऊन जातं त्या फुटीवरच्या घडाचं. आणि हेच जे अंतर आता फ्लावरिंगला 3-4 दिवसाचं आहे ते हार्वेस्टिंगला 8 ते 10 दिवसापर्यंत जाऊ शकतं. पहिला फुटलेला डोळ्याची मॅच्युरिटी येते त्या घडाची आणि त्याच काडीवरचा दुसरा डोळा आहे त्यातनं आपण पण घड घेतलेला असेल तर त्याची मॅच्युरिटी 8 ते 10 दिवसानंतर येते. सेम परिस्थिती फ्लावरिंगमध्ये ज्याला होते त्याला लांब मण्यांच्या व्हरायटीमध्ये लांबी टिकवण्यासाठी आपण बघतो की सेटिंगनंतर लगेच आपल्याला GA द्यावा लागतो. मग हे जर का व्हेरिएशन असेल तर तुम्ही दिलेला GAचे एकसारखे रिझल्ट बिलकुल मिळत नाहीत. त्यामुळे एकसारख्या लांबीचे सगळे मणी किंवा सगळे घड आपल्याला त्या वेलीवर बिलकुल मिळत नाहीत. कलर व्हरायटींच्या बाबतीत आपण बघतो की शेवटी ज्यावेळेला जातो आपण पहिल्या डोळ्यामध्ये आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये जर 8 ते 10 दिवसाचा फरक पडला असेल तर पहिला जो डोळा आहे त्याचा कलर डेव्हलपमेंट झालेली असते, दुसऱ्यातून बाहेर आलेला जो घड आहे त्याची कलर डेव्हलपमेंट झालेली नसते. एकसारखेपणा कलरमध्ये बिलकुल मिळत नाही आपल्याला. सेम परिस्थिती शुगरच्या बाबतीत आहे. खरं तर हे आपण ज्याला ऑक्टोबर कटिंगच्या शेवटी जातो हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये त्यावेळेला आपण ह्याचा विचार करायला चालू करतो. परंतु खरा याचा विचार कधी करायला पाहिजे बघा की ऑक्टोबर कटिंगला तुमचे सगळे डोळे एकसारखे फुटले पाहिजेत, मॅक्सिमम डोळे एकसारखे फुटले पाहिजेत. आणि गंमत अशी आहे की ऑक्टोबर कटिंगला जर का सगळे डोळे एकसारखे फुटायचे असतील, एकसमान फुटायचे असतील, तर एप्रिल कटिंगला सगळ्या काड्या एकसारख्या फुटल्या पाहिजेत, पूर्ण प्लॉट एकसारखा फुटला पाहिजे. होतं काय बघा की एप्रिल कटिंगला जो डोळा पहिल्यांदा फुटतो त्याची काडी जाड होऊन जाते आणि जो ओलांड्यावरचा डोळा 4-5 दिवसानंतर फुटतो त्याची काडी बारीक होऊन जाते. आता बरोबर याच्या उलटं होऊन जातं की एप्रिल कटिंगला जो अगोदर फुटला ती जाड झाली आणि नंतर फुटला ती बारीक झाली, कमी जाडीची झाली. याच्याबरोबर उलटं होतं ऑक्टोबर कटिंगला, जी जाड काडी आहे ती लेट फुटते आणि जी बारीक काडी आहे ती लवकर फुटते. आणि याच्यामध्ये व्हेरिएशन प्लॉटमध्ये दिसायला चालून जातं. त्यासाठी आपल्याला एप्रिल कटिंगला एकसारखेपणा आणणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या प्लॉटमध्ये एकसारखेपणा आला तो प्लॉट ऑक्टोबर कटिंगला हँडल करणं अतिशय सोपं जातं. मग हा जर एकसारखेपणा आत्ता आपल्याला पाहिजे असेल एप्रिल कटिंगला तर कुठल्या कुठल्या गोष्टी आपण विचारात घ्यायला पाहिजेत की ज्याच्यामुळं हा एकसारखेपणा येऊ शकतो, त्याची चर्चा आपण आज करतोय. याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत, 4-5 मुद्दे आहेत की त्या 4-5 मुद्द्याच्या आधारावर आपण हा एकसारखेपणा आणू शकतो. आपण मॅनेजमेंट करताना मॅक्सिमम ह्यातले मुद्दे फॉलोअप करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे बेसल डोस.
आपल्या शेड्यूलमध्ये आपण दिलेले आहेत की 15 दिवस अगोदर अल्केमी सोल्यूबचा एक डोस दिलेला आहे आणि 10 दिवस अगोदर कटिंगच्या 13-045 आणि सोल्युफॉसचा एक डोस दिलेला आहे. यामध्ये 13-045 जे दिलेलं आहे ते फुटण्यासाठी मदत करतं, परंतु हे डोस इतक्या अगोदर देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या डोसचे आपल्याला या कारणासाठी फायदे मिळून जातील. पण बऱ्याच वेळेला असं होऊन जातं की आता 4-5 दिवस राहिलेले आहेत आणि आपण आज जागा झालेला असतो कटिंगच्या तयारीसाठी, तर हे डोस टाळू नका, भले 4-5 दिवस अगोदर पण द्या. काही लोकांना वाटते की नाही मला जमलेच नाहीत तर मी कटिंगच्या वेळेला देणार आहे, कटिंगच्या वेळेला द्या. पण कटिंगच्या वेळेला जर काही डोस देणार असाल तर 13-045 जे प्रमाण आहे ते थोडंसं निम्म करा. आपण 10 किलो दिले ते 5 किलोपर्यंत घ्या, परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की 10 ते 15 दिवसाच्या अगोदर हे डोस देण्यासाठी. म्हणजे खताच्या माध्यमातून आपण एकसारखेपणा आणू शकतो. 13-045 सारखी खतं वापरून आपण एकसारखेपणा आणू शकतो. बेसल डोस वापरून आपण एकसारखेपणा आणू शकतो. अजून एक मुद्दा आहे जो एकसारखेपणा आणण्यासाठी फायदेशीर असतो, तो म्हणजे इथ्रेलचा वापर. इथ्रेलचा जर आपण वापर केला कटिंगच्या अगोदर आणि इथ्रेलचे जर रिझल्ट आपल्याला मिळाले, पानगळ व्हायला लागली, पानं पिवळी पडली, तर प्लॉटला एकसारखेपणा येतो. परंतु आपण अर्ली कटिंगमध्ये इथ्रेलचा वापर करू नका असं सांगतो. अर्ली कटिंग म्हणजे कधी? तर साधारणपणे 10 ते 15 एप्रिलपर्यंतचे जे आपले प्लॉट आहेत त्याला आपण अर्ली कटिंग असं म्हणतो. 10 एप्रिलपर्यंतचे ह्याला एप्रिल कटिंगचं अर्ली कटिंग म्हणायचं. 10 एप्रिलपासून साधारणपणे 25 ते 30 एप्रिलपर्यंतचे जे प्लॉट आहेत त्याला आपण मिडल कटिंग असं म्हणतो. आणि त्यानंतरचे मे महिन्यातले जे प्लॉट आहेत त्याला आपण लेट कटिंग असं म्हणतो. परंतु शक्यतो 15 ते 20 एप्रिलपर्यंत जे प्लॉट कटिंग होणार आहेत, 15 ते 20 एप्रिलपर्यंत जे प्लॉट कटिंग होणार आहेत यांना शक्यतो इथ्रेलचा वापर करू नका. आता याचे जर रिझल्ट चांगले आहेत तर मग का करू नका? इथ्रेलचा वापर आपण केला या प्लॉटसाठी, अर्ली प्लॉटसाठी, मिडल प्लॉटसाठी, तर बाग एकसारखी फुटू शकते, जोमदार फुटू शकते. परंतु एक प्रॉब्लेम आपल्याकडे असा असतो की आपल्याकडे मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण कायम बघत आलेलो आहे, आपला मागचा इतिहास आपल्याला सांगतोय की ह्या दरम्यान आपल्याकडे वळीव पाऊस मोठ्या स्वरूपात पडतात. प्री मान्सून शॉवर ज्याला आपण म्हणतो ते मोठ्या स्वरूपात पडतात. काय काला 2-2, 3-3 वेळेला पण हे पाऊस पडतात. आणि असे पाऊस ज्यावेळेला पडतात आणि वातावरणामध्ये आर्द्रता तयार होते, जमीन ओली होते, टेम्परेचर वाढलेलं असतं, अशा वेळेला ज्या फुटलेल्या फुटे असतात यांचा जोम कंट्रोल करणं अवघड होऊन जातं. आणि गर्भधारणेमध्ये जोम कंट्रोल करणं हा एक मुद्दा येतो. आपल्याकडे बरेचशा बागायतदारांचे युरोपचे प्लॉट आहेत. आपण यावर्षी म्हणजे या एप्रिल कटिंगला किंवा ऑक्टोबर कटिंगला ह्याचा लिओसिनचा वापर नाही करू शकत जोम कंट्रोल करण्यासाठी. असं जर झालं की तुम्ही अर्ली कटिंगमध्ये मिडल कटिंगमध्ये इथ्रेलचा वापर केला आहे तर निश्चितच प्लॉट जोमदार फुटणार. आणि त्यात पुन्हा जर पाऊस पडले आणि ते पडतात तर मात्र ह्या जोम कंट्रोल करणं अवघड होऊन जातं आणि तिथं गर्भधारणेला प्रॉब्लेम निश्चित येतात. अर्ली कटिंगमध्ये इथ्रेल मारून ते काम करण्यापेक्षा पाण्याचे ताण देऊन ते काम करणं फायदेशीर राहतं. पण लेट कटिंगला मात्र तुम्ही साधारणपणे 20 ते 25 एप्रिल नंतरचे जे प्लॉट असतील त्याच्यासाठी तुम्ही इथ्रेलचा वापर करू शकता. मे महिन्यातले जे प्लॉट आहेत त्यांच्यासाठी तर कंपल्सरीच करा, कारण तिथं आपल्याला रेस्ट पिरियड कमी मिळतो. माल संपलेला असतो, लगेच 8-10 दिवसामध्ये आपल्याला कटिंग करावं लागतं. माल संपला त्या दिवशी इथ्रेल मारून द्या, 2.5-3 मिली प्रति लिटर, आणि त्याच्यामध्ये थोडंसं सायट्रिक ॲसिड अगोदर टाका किंवा 0.34 अगोदर टाका पाण्यामध्ये, इथ्रेल मिक्स करा आणि मारून द्या. ज्या दिवशी माल संपल त्या दिवशी मारून द्या. मग अशा केसमध्ये कधी बेसल डोस सोडायचे तर त्याच दिवशी बेसल डोस सोडून द्यायचे.
आणि पुढच्या 8-10 दिवसासाठी पाणी बंद ठेवायचं आणि कटिंग करायचं. हे लेट कटिंगसाठी मी सांगितलं. म्हणजे इथ्रेलचा वापर करून आपण एकसारखेपणा आणू शकतो. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे खतांचा वापर करून आपण एकसारखेपणा आणू शकतो. परंतु इथ्रेलच्या बाबतीत मी सांगितले की अर्ली कटिंगमध्ये शक्यतो टाळायचा प्रयत्न करा. अजून एक काम आपण असं करू शकतो की ज्याच्या माध्यमातून आपण एकसारखेपणा आणू शकतो, तो म्हणजे पाण्याचा ताण. आपण जर एप्रिल कटिंगच्या अगोदर वेलीवर बऱ्यापैकी पाण्याचा ताण देऊ शकलो, इतका पाण्याचा ताण की पानं पिवळी पडायला सुरू झाली, पानांनी कलर चेंज केले, इतका जर आपण ताण देऊ शकलो तर निश्चितच कटिंगनंतर ज्याला आपण पाणी देतो त्याला ते प्लॉट एकसारखे फुटायला चालू करतात. त्यामुळे ताण देऊनसुद्धा आपण हे काम करून घेऊ शकतो, एकसारखेपणा आणू शकतो. अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे बोध तोडणे. बोध तोडणे याचा अर्थ मुळ्या तोडणे. एक गोष्ट ध्यानात घ्या की द्राक्षबागेत मेहनत करणे हा वेगळा भाग आहे आणि बोध तोडणे किंवा मुळ्या तोडणे हा वेगळा भाग आहे. जे आपण बोध तोडतो किंवा मुळ्या तोडतो त्याला आपण मेहनत नाही म्हणू शकत. मेहनतीच्या बाबतीत मी सांगेल की तुम्ही मेहनत करू शकता द्राक्षबागेमध्ये, परंतु सारखं मेहनत करणं सुद्धा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. कमीत कमी मेहनत आपण करायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात जमीन ओली असताना कधीही मेहनत करायला नाही पाहिजे. आता जसे आपण बघतो की गल्लीमधले 2 ओळीच्या मधली जमीन पूर्णपणे ड्राय झालेली आहे, अशा वेळेला तुम्ही मेहनत करणं फायदेशीर राहतं. पण त्या जमिनीमध्ये जर का पाणी असेल, त्या जमिनीमध्ये जर का बऱ्यापैकी आर्द्रता असेल तर अशा वेळेला जमिनीची मेहनत कधीही करायची नसते. त्याच्याविषयी आपण परत एकदा बोलू. पण मुळ्या कट करणं अतिशय गरजेचं आहे. मुळ्या कट करण्याच्या पाठीमागं 2 महत्त्वाचे उद्देश आहेत. एक महत्त्वाचा उद्देश आहे की जेव्हा आपण मुळी कट करतो त्यावेळेला एक प्रकारचा ताण त्या वेलीला बसतो आणि त्याचा फायदा आपल्याला बाग एकसारखी फुटण्यासाठी होऊन जातो. आणि दुसरा एक फायदा आहे मुळ्या कट करण्याचा, तो म्हणजे की सगळ्यांच्याकडे आपण बघतो की आपल्याकडे रूटस्टॉकचं प्लांटेशन आहे. आता ऑन रूट बिलकुल राहिलेलं नाही आणि जसजसं वय वाढत जातं त्या वेलीचं तसतसं रूटस्टॉकची मुळी भयंकर लांब गेलेली असते. ड्रिपची जागा सोडून ती भरपूर लांब गेलेली असते. होतं काय बघा की एक व्यक्ती आहे की ज्याचा 2ऱ्या वर्षीचा प्लॉट आहे आणि व्यक्ती आहे ज्याचा 15व्या वर्षीचा प्लॉट आहे. ही जी 2ऱ्या वर्षाची व्यक्ती आणि ही 15व्या वर्षाची व्यक्ती जी आहे, ज्याचे प्लॉट 2ऱ्या वर्षाचे आहेत, ज्याचे प्लॉट 15व्या वर्षाचे आहेत, ह्या दोन्ही व्यक्तींचं एप्रिल कटिंगचं आपण जर का काम बघितलं तर जवळजवळ एकसारखं राहतं. कॅनोपी मॅनेजमेंट. हा व्यक्ती काय करतो, ज्याची 2ऱ्या वर्षाची बाग आहे, 3ऱ्या वर्षाची बाग आहे, तो वेलीवर साधारणपणे 25 ते 30 काड्या ठेवतो. प्रत्येक काडीला 10 ते 15 पानं ठेवतो. आपण 15 पानं पकडली आणि 30 काड्या पकडल्या तर 15 त्रिक 45, 450 पानं ह्यानं वेलीला मेंटेन केली एका वेलीला. आता हे 450 पानं काय करतील, काम करतील आणि ते तयार झालेलं फूड मटेरियल आहे ते खोड्यामध्ये किंवा वलांड्यामध्ये आणि मुळांच्यामध्ये साठवलं जाईल, पर्टिक्युलरली मुळांच्यामध्ये. आता 15व्या वर्षीचा बागायतदार पण हेच काम करतोय. 30 काड्या 25-30 काड्या ठेवतोय, प्रत्येक काडीला 15 पानं ठेवतोय, तो पण 450 पानंच मेंटेन करतोय. याच्या पण प्लॉटमध्ये नैसर्गिकरित्या ती 450 पानं काम करतील, अन्न तयार करतील, खोडामध्ये मुळांच्यामध्ये साठवतील. परंतु 1ल्या-2ऱ्या वर्षीचा जो व्यक्ती आहे, जी बाग आहे, त्याच्यामध्ये जे काही अन्न तयार झालं ते साठवण्यासाठी मुळांची संख्या पण अगदी थोडी होती, एकदम कमी होती, कारण मुळं तेवढी वाढलेली नव्हती. आणि 15व्या वर्षीचा जो बागायतदार आहे, त्याची जी वेल आहे त्याची मुळी अगदी मोठी झालेली आहे, त्याचा व्हॉल्यूम भरपूर वाढलेला आहे, आकार वाढलेला आहे. आता एक गोष्ट नैसर्गिकरित्या लक्षात ठेवा की पानानं अन्न तयार केलं की ते अन्न पहिल्यांदा कुठं जातं तर मुळांच्याकडे जातं. मुळांच्यामध्ये ते पूर्णपणे भरलं गेलं की मग ते खोडामध्ये जातं, मग ते ओलांड्यामध्ये, मग ते काडीमध्ये जातं नैसर्गिकरित्या. इथ्रेल ज्यावेळेला आपण मारतो ना त्यावेळेला असं होत नाही. इथ्रेल मारतो त्यावेळेला पहिल्यांदा ते अन्न रिटर्न जातं, ते काडीमध्ये जातं, मुळांच्याकडे जात नाही, ते काडीमध्ये जातं. पण नैसर्गिकरित्या ज्यावेळेला असं होतं त्यावेळेला पानानं तयार केलेलं अन्न हे पहिल्यांदा कुठे जातं, मुळांच्याकडे जातं. मुळांचं पोट भरलं तर मग खोडाकडं. 15व्या वर्षी मुळांची संख्या इतकी झालेली असते की जे अन्न तयार झाले तेच मुळामध्ये
कमी पडतं. आणि म्हणून आपण बघतो की रूस्टॉकच्या प्लॉटमध्ये जसजसं आपण एक वर्ष पुढे जातो तसतसं उत्पादनामध्ये क्वालिटीमध्ये घट यायला चालू होऊन जाते. त्याचं मेजर कारण येत आहे की मुळांची संख्या भरपूर वाढलेली आहे, ती आपण तोडलेली नाही, मेंटेन केलेली नाही. आपण जर का जमिनीच्या वर आपल्या पद्धतीनं आपण मेंटेन करतो, कट करतो, तर जमिनीच्या खालीसुद्धा हे कट करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक मुळांची संख्या कमी करणं आणि दुसरा मुद्दा आहे की नवीन मुळं डेव्हलप करणं. बघा की ओलांड्यावर आता काडी आहे, ही काडी एप्रिल कटिंगला आपण कट करणार आहे समजून चला. माल काढलेला ही काडी आहे, इथं ओलांडा आहे. ही जर का आपण इथं नाही कट केली तर ही कुठं फुटू शकते, तर शेंड्याकडे फुटू शकते, मागं फुटणार नाही. पण ही जर का आपण इथं कट केली तर या ठिकाणी फुटू शकते. त्याच पद्धतीनं मुळा जी आहेत, आपली मुळी जी आहेत ती लांब गेलेली आहे, गल्लीमध्ये लांब गेलेली आहे. आता ते जे टोक गेलेलं आहे गल्लीमध्ये आणि आपण खतं टाकतो ड्रिपर खाली किंवा त्या ड्रिपमधून आपण खतं देतो, ती खतं असं पळत पळत तिकडे जाणं शक्य नसतं. त्या मुळीला इकडे यावं लागतं, त्या मुळीच्या तोंडाला इकडे यावं लागतं, मुळीच्या टोकाला इकडे यावं लागतं. तसं पण शक्य नाही. म्हणून काय करावं लागतं की जिथं पाणी पडतं आणि ते पाणी पाझरतं, कुठं पाझरतं तर बोधाच्या साईडला पाझरतं, तर त्या ठिकाणी जर का आपण मुळी कट केली तर तिथं नवीन मुळी सुटते. आणि म्हणून वरच्या 6 इंचातली जर का मुळी आपण कट केली, पूर्ण कट करायची नाही आपल्याकडं, पहिल्या 6 इंचातली, तर तिथं नवीन दोरवा सुटतो, नवीन मुळ्या सुटतात, सायटोकायनिन भरपूर वाढतं, गर्भधारणेला त्याचा फायदा होऊन जातो आणि मुळांची संख्या लिमिटेड केली जाते. तर अशा पद्धतीनं मुळी तोडूनसुद्धा आपण एकसारखेपणा आणू शकतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो एकसारखेपणा आणण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो, तो म्हणजे पेस्ट करणं, डॉर्मेक्स किंवा हायड्रोजन सायनामाइडचं ॲप्लिकेशन करणं. खरं तर या कटिंगमध्ये आपण जी पेस्ट करतो ते हातानं बिलकुल करायला नाही पाहिजे, कारण लेबरकडून ते तितकं योग्य काम होत नाही. एखादा जरी डोळा चुकला समजा तर तो कायमस्वरूपी खराब होऊन जातो. त्यामुळे स्प्रे वाटे पेस्ट करणं या कटिंगला फायदेशीर राहतं. परंतु स्प्रे वाटे पेस्ट करताना एक गोष्ट ध्यानात घ्या की त्या डोळ्यावर ती पेस्ट मुरली पाहिजे. जे काय आपण स्प्रे करतो आहे हायड्रोजन सायनामाइडचा, ते जे पाणी आहे, ते जे द्रावण आहे, ते मुरलं पाहिजे. तुम्ही जर का गडबडीनं ते करत असाल आणि फक्त बारीक तुषार त्यावर बसत असतील तर त्याचे इफेक्ट मिळत नाहीत. जसं आपण ऑक्टोबर कटिंगला पेस्ट करताना ड्राय पेस्टिंग झालं म्हणतो. म्हणजे काय केलं, कामगारांना ती काडी काय केली, फास्ट ओढली किंवा टेरिकॉटचा बोळा घेतला, त्याच्यामुळं त्या डोळ्यावर जेवढी पेस्ट बसायला पाहिजे मुरण्यासाठी तेवढी बसली नाही, त्याला आपण ड्राय पेस्टिंग झालं म्हणतो. तसं इथंसुद्धा ज्यावेळेला आपण स्प्रे घेतो त्यावेळेला तो जो स्प्रे जाणार आहे, त्यातून जे पाणी जाणार आहे, द्रावण जाणार आहे, ते त्या डोळ्यावर बऱ्यापैकी चिंब बसलं पाहिजे, अशा पद्धतीनं मारावं लागतं. आता चिंब बसलं पाहिजे म्हणजे ओरंगळून आलं पाहिजे असा बिलकुल त्याचा अर्थ नाही. उद्देश हाच आहे की ते इतकं बसलं पाहिजे की जसं आपण हातानं लावतो त्यावेळेला जसं ओलं दिसतं तसं तो डोळा ओला दिसला पाहिजे, फक्त असा धुसार बसला नाही पाहिजे. मग इथं प्रमाण किती घ्यायचं आहे, तर जसं आपण हातानं पेस्ट लावण्यासाठी प्रमाण घेतो तितकंच प्रमाण घ्यायचं आहे. 100 लिटर पाण्यामध्ये 4 लिटर डॉर्मेक्स टाकायचं आहे किंवा हायड्रोजन सायनामाइड टाकायचं आहे आपल्याला. 100 लिटर पाण्यामध्ये 4 लिटर. आता बऱ्याच वेळेला काय होतं की बागायतदार हे कॉस्टिंग वाचवण्यासाठी जर का सिंगल ओलांडा असेल तर 100 लिटरच्या आसपास पाणी लागतं. एच असेल समजा तर एकरी साधारण 150-200 लिटर पाणी लागतं. ज्यावेळेला 150-200 लिटर पाणी लागतं त्यावेळेला 6-7 लिटर आपल्याला डॉर्मेक्स टाकावं लागतं. आणि हे वाचवण्यासाठी बरेच बागायतदार काय करतात की तो जो नोझल आहे तो एकदम फाईन टाकतात, बारीक होलाचा नोझल टाकतात. खरं तर हे जे पेस्टिंग करायचं आहे, हे जे स्प्रे करायचे आहे, ही ट्रॅक्टरनं करायची नाही, शिकाऱ्या पंपानंच करायचे किंवा नॅपसॅक पंपानंच करायचे आहे. पण बऱ्याच वेळेला ही पाणी वाचवण्यासाठी, द्रावण वाचवण्यासाठी, डॉर्मेक्स वाचवण्यासाठी बरेच बागायतदार तो जो नोझल वापरतात त्या शिकाऱ्या पंपाचा किंवा नॅपसॅकचा तो एकदम फाईन वापरतात, धुसार येण्यासारखा, जसं नाव्याच्या दुकानामध्ये तो स्प्रे असतो तसा. पण इतका पण फाईन घेऊ नका की पाणी तिथनं लगेच उडून जाईल, इतका फाईन घेऊ नका. बऱ्याच वेळेला हे पाणी वाचवण्यासाठी बरीच बागायतदार मंडळी काय काम करतात की ज्यावेळेला स्प्रे घेतो त्यावेळेला भरभर चालायला लावतात लेबर लोकांना. तर हे पण करू नका. उद्देश आपला हाच आहे की त्या डोळ्यावर ज्यावेळेला हे द्रावण बसेल त्यावेळेला ते चपचपीत बसलं पाहिजे, जणू काय हातानं लावलं आहे असं बसलं पाहिजे.
प्रमाण मी सांगितलं अशा पद्धतीनं आपल्याला पेस्ट करायची आहे, स्प्रे करायचं आहे. पण हे करताना सगळ्यात चांगली वेळ आहे ती म्हणजे सकाळची. सकाळची म्हणण्यापेक्षा पहाटेची वेळ म्हणू आपण. ते जमत नसेल तर मग सायंकाळची, पण दुपारच्या वेळेला हे काम बिलकुल करू नका. ह्यातमध्ये 2-3 मुद्दे आहेत. एक म्हणजे वारं असायला नाही पाहिजे. वारं असेल तर मग ती पेस्ट बसत नाही. आपण बघतो की पहाटेच्या वेळेला वारं शांत असतं, व्यवस्थित बसते. सायंकाळी पण वारं शांत असतं. दुपारच्या वेळेला वारं जास्त असतं, त्यामुळे ती पेस्ट व्यवस्थित बसत नाही, म्हणून दुपारी नाही करायची. दुसरा मुद्दा आहे की दुपारी टेम्परेचर जास्त असतं, ओलांडे गरम झालेले असतात, त्याला पण नको आहे. पण सगळ्यात चांगलं मी कधी म्हटलं पहाटेच्या वेळेला. कारण का तर ओलांडे पूर्णपणे रात्री गार झालेले असतात, थंड झालेले असतात. थोडीशी आर्द्रता हवेतली त्या ओलांड्यामध्ये, त्या सालीमध्ये मिळालेली असते, त्यामुळे लगेच चपचपीत ओले होऊन जातात ओलांडे. पण हीच केस दुपारच्या वेळेला किंवा सायंकाळच्या वेळेला केली तर टेम्परेचरमुळं किंवा सायंकाळीसुद्धा दिवसभराच्या उन्हानं गरम झालेले जे ओलांडे असतात त्याच्यावर तेवढे इफेक्ट मिळत नाहीत. म्हणून पहाटेच्या वेळेला ही पेस्ट करणं अतिशय चांगलं मानलं जातं. पहाटे जमत नसेल तर सायंकाळच्या वेळेला करा. तर ह्या पेस्टच्या माध्यमातून सुद्धा आपण एकसारखेपणा आणू शकतो. म्हणजे इतके मुद्दे आहेत की ज्याच्यामुळं प्लॉटमध्ये एकसारखेपणा येतो. रासायनिक खतं आहेत, इथ्रेल आहे, बोध फोडणं आणि मुळ्या कट करणं आहे, ताण आहे, पेस्ट आहे. 5 मुद्दे आहेत. 5च्या 5 जरी मला जमत नसतील तर मॅक्सिमम तुम्ही जमवायचा प्रयत्न करा की जेणेकरून बागा एकसारख्या फुटतील. मी सांगितले की बागा एकसारख्या फुटणं का गरजेचं आहे. जर का तुम्हाला ऑक्टोबर कल्टिंगला क्वालिटी पाहिजे असेल, तुम्ही क्वांटिटी कदाचित घ्याल, पण क्वालिटी पाहिजे असेल तर एप्रिल कटिंगला बागा एकसारख्या फुटणं अतिशय गरजेचं असतं. आणि ह्या बागा एकसारख्या फुटण्यासाठी ह्या 5 गोष्टी किंवा ही 5 मुद्दे आहेत की ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या आधारानं आपण बागा एकसारख्या फुटू शकतो. जास्तीत जास्त हे मुद्दे वापरायचा किंवा हे गोष्टी वापरायचा प्रयत्न करा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेणखत, पेंड वगैरे ह्या गोष्टी टाकायच्या का. तर आपण आता हळूहळू ह्या गोष्टींच्यापासून बाजूला चाललो आहे. शेणखतापासून तर बरीच वर्ष आपण बाजूला चाललो आहे. आता आपण पेंडीपासून सुद्धा बाजूला जातो आहे. खरं तर शेणखत टाकणं, पेंड टाकणं, सेंद्रिय खतं टाकणं याच्या पाठीमागचा जो आपला उद्देश असतो ना, तो उद्देश दुसऱ्या कुठल्या तर प्रोडक्टच्या माध्यमातून आपण साध्य करू शकतो. खरं तर पेंड टाकणं किंवा सेंद्रिय खतं टाकणं, कोकोपीट टाकणं, शेणखत टाकणं याच्या पाठीमागे आपले जे उद्देश आहेत त्यातला पहिला उद्देश आहे की बोध भुसभुशीत व्हायला पाहिजे. आणि दुसरा उद्देश आहे तो म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य त्या झाडाला मिळाली पाहिजेत, वेलीला मिळाली पाहिजेत. ज्याला शेणखतामधली अन्नद्रव्य मिळतात, कोकोपीट टाकलं, कोकोपीट कुजताना त्यातली अन्नद्रव्य मिळतात, आपण पेंड टाकली त्या पेंडीतली अन्नद्रव्य मिळतात. हा दुसरा उद्देश असतो. तिसरा एक उद्देश आहे हे मटेरियल टाकण्यापाठीमागचा तो म्हणजे की हे मटेरियल ज्याला आपण जमिनीमध्ये टाकतो आणि मटेरियल जमिनीमध्ये कुजायला चालू होऊन जातं त्यावेळेला त्याच्यातून बरेचसे ऑर्गॅनिक ॲसिड्स बाहेर पडतात. आणि ऑर्गॅनिक ॲसिड्स ज्याला बाहेर पडतात त्यावेळेला जमिनीमध्ये बांधलेले जे काही मूलद्रव्य आहेत, खतं आहेत, ती मोकळी केली जातात आणि उत्पादन वाढतं. आता हे सगळं या गोष्टींच्यामुळं होतं. शेणखतामुळं होतं, पेस्ट तुमच्या पेंडीमुळं होतं, सेंद्रिय खतांच्यामुळं होतं. परंतु यांचे जर का रेट आपण आज बघितले तर आता हे परवडणारं राहिलेलं नाही आपल्याला. नाशिकसारख्या ठिकाणी आपण 1 ट्रक शेणखत आपण बघतो 24,000 ते 25,000 रुपये झालं. एका एकराला कमीत कमी 2 ट्रक शेणखत टाकावं लागतं बऱ्यापैकी. म्हणजे 50,000 रुपये जवळजवळ आपले गेले फक्त शेणखतावर. मग पेंडी वेगळ्या, सेंद्रिय खतं वेगळी. मग ह्या 2-3 गोष्टींच्यासाठी आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो. 60-70 हजारपर्यंत वर्षाकाठीचा आपला खर्च होऊन जातो. त्याची मजुरी परत वेगळी राहते. पण मग हे उद्देश बरोबर आहेत का? बरोबर आहेत. जमीन भुसभुशीत झाली पाहिजे, जमिनीमध्ये नवीन मुळी तयार झाली पाहिजे, जमिनीतून अन्नद्रव्य मिळाली पाहिजेत, जमिनीमध्ये बांधलेले जे काही मॉलिक्युल्स आहेत, स्थिर झालेले म्हणतो आपण रासायनिक खतं, ती मोकळी झाली पाहिजेत किंवा मूलद्रव्य मोकळी झाली पाहिजेत, अन्नद्रव्य मोकळी झाली पाहिजेत. हे सगळे उद्देश आपण या माध्यमातून साध्य करत आलेलो आहे आजपर्यंत. परंतु हे साध्य करताना जो खर्च आपला व्हायला लागला आहे तो आपल्याला परवडणारा नाही. आता हीच कामं आपण दुसऱ्या कुठल्या गोष्टींच्याकडून करून घेऊ शकतो का? तर 100% करून घेऊ शकतो. आणि त्या पद्धतीनं आपण आपलं शेड्यूल आता डिझाईन करतो आहे.
त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत की जमिनीतून अल्केमी सोल्युबल सारखा प्रोडक्ट वापरत राहणे वर्षभर ह्याचा अर्थ वर्षातून आपण 5 ते 6 वेळा त्याचा वापर करणार आहे, एका वेळेला एकरी 10 किलो. हा पहिला मुद्दा की ज्याच्या अनुषंगाने हे सगळे मुद्दे आपण साध्य करू शकतो. दुसरा मुद्दा आहे की इडेसोल सारख्या प्रोडक्ट आणि नेमामृत सारखे प्रोडक्ट आपण जमिनीतून देणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे मुद्दे आपले सगळे क्लिअर होऊन जातात, त्याचे फायदे आपल्याला मिळून जातात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सल्फ्युरिक ॲसिडसारख्या ॲसिडचा वापरसुद्धा आपण अधूनमधून जमिनीवाटे करणार आहे की ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही जी बांधलेली अन्नद्रव्ये आहेत ती आपण मोकळी करून देऊ शकतो. आणि चौथा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की तणांची वाढ आपण करतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जमीन ओली असताना जी तणं उगवतात ती वाढवतो, एकतर ती कट करतो किंवा त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट हर्बिसाइड जे आहेत स्पर्शजन्य तणनाशक त्यांचा वापर करतो. काही करू शकतो, एकतर कट करू शकतो किंवा कॉन्टॅक्ट हर्बिसाइडचा स्पर्शजन्य तणनाशकांचा वापर आपण इथं करू शकतो. हा चौथा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे शेणखतापासून, पेंडीपासून, सेंद्रिय खतांच्यापासून, ह्युमिक ॲसिडपासून मिळणारे जेवढे काही फायदे आहेत ते सगळे फायदे आपण ह्या 3-4 प्रोडक्टच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मी सांगितलं अल्केमी सोल्युबल आहे, इडिसोल आहे, नेमामृत आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे आणि लास्टला मी सांगितले की गवतांची वाढ करणे. आणि मग हे सगळं करताना शेणखत, पेंड वगैरे ह्याच्यावर होणारा जो खर्च आहे त्याच्यापेक्षा 50% खर्चामध्ये आपण हे काम करून घेऊ शकतो. आणि म्हणून आपण अशा पद्धतीनं आपलं शेड्यूल डिझाईन केलेलं आहे. कटिंगच्या अगोदर 10-15 दिवस ड्रीप चेक करा, त्याच्यातून बेसल डोस द्या. अल्केमी सोल्यूब जो पहिला डोस आपण देणार आहे तो देताना काळजी आपल्याला एक घ्यायची आहे की तो पाण्यात विरघळताना तो असा एकदम पाण्यामध्ये टाकायचा नाही. पाणी हलवत राहायचं आणि थोडं थोडं ते टाकत राहायचं, म्हणजे तो व्यवस्थितपणे विरघळतो. दुसरा मुद्दा आहे तो सोडताना भरपूर पाण्यातून गेला पाहिजे. भरपूर पाणी याचा अर्थ जसं आपण सल्फ्युरिक ॲसिड किंवा निवळीच्या बाबतीत करतो, पाणी झाल्यापासून संपेपर्यंत हळूहळू गेलं पाहिजे. म्हणजे त्या पाण्याचा थेंब जिथंपर्यंत जाईल जमिनीमध्ये तिथंपर्यंत हे गेलं पाहिजे. तसे हे अल्केमी सोल्युबल आहे की तुम्ही जर 2 तास पाणी देणार असाल तर कमीत कमी 1.5 तास तर ते पाण्यातून हळूहळू गेलं पाहिजे, जेणेकरून जिथं जिथं पाणी जाईल ड्रीपचं पाणी तुम्ही दिलेलं तिथंपर्यंत हा मॉलिक्यूल आपण पोचवू शकू. पण बाकीची मात्र खतं देताना तुम्ही काय करायचं आहे, 2 तास पाणी देणार असाल तर पहिला 1 तास पाणी द्या, परत एक अर्ध्या तासात खत द्या आणि परत एक 15-20 मिनटं पाणी द्या. तर असे बेसल डोस आपल्याला आता द्यायचे आहेत. आपण आपल्या शेड्यूलमध्ये सोलुफॉस लिहिलेला आहे. सोलुफॉसच्या ऐवजी तुम्ही फॉस्फरिक ॲसिड पण वापरू शकता. फक्त एक लक्षात घ्या की सोलुफॉस हा एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आणि फॉस्फरिक ॲसिड हा केमिकल प्रोडक्ट आहे. दोन्हीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण जवळजवळ सारखं आहे. दोन्हीमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण फॉस्फरिक ॲसिड जर जमिनीतून द्यायचं असेल तर एका वेळेला 3 ते 4 किलोच्या वर देऊ शकत नाही. पण सोलुफॉस आपण अगदी 10-10 किलोपर्यंत पण एका वेळेला देऊ शकतो. तुम्हाला सोलुफॉस अवेलेबल होत नसेल तर फॉस्फरिक ॲसिडचा वापर करा. चांगलं फॉस्फरिक ॲसिड घ्या. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला कामं एप्रिल कटिंगच्या अगोदर करायचे आहेत आणि कटिंग करायचं आहे. आपण जी पेस्ट करणार आहे त्या पेस्टमध्ये एक प्रोडक्ट आपण टाकू शकतो एकसारखेपणा आणण्यासाठी, अजून चांगले इफेक्ट मिळण्यासाठी. तो म्हणजे कोटिनो नावाचं एक प्रोडक्ट आहे. एडिसोल ज्या कंपनीचं येतं त्याच कंपनीचं एक कोटिनो नावाचं प्रोडक्ट येतो. 50 मिलीच्या बाटल्या येतात. त्या प्रत्येक बाटलीबरोबर एक पुडी येते, बाइंडर, शॅम्पूसारखी एक पुडी असते. हा प्रोडक्ट आपण पेस्टमध्ये वापरू शकतो. पण जर का तुम्ही हातानं पेस्ट करत असाल तर त्या ठिकाणी ती कोटिनोची बाटली डायरेक्ट त्या पेस्टमध्ये टाकून द्यायची, तयार झालेल्या पेस्टमध्ये टाकायची. ती त्या बाइंडरमध्ये विरघळायची नाही. हातानं जर आपण पेस्ट करणार असू तर कोटिनो डायरेक्ट त्या पेस्टमध्ये टाकून द्यायचं आणि हलवून लावून टाकायचं. आणि जर आपण स्प्रे घेणार असू तर मग कोटिनो कशा पद्धतीनं वापरायचं बघा की एखादा प्लास्टिक भांडं घ्या किंवा काचेचं भांडं घ्या, त्याच्यामध्ये त्या कोटिनोबरोबर आलेली एक जी पुडी आहे ना ती टाका, बाइंडरची पुडी टाका, ती शॅम्पूसारखी पुडी आहे ती टाका, त्याच्यामध्ये कोटिनो टाका. यामध्ये पाणी घालायचं नाही. पहिल्यांदा त्या भांड्यामध्ये काय टाकायचं,
तो बाइंडर टाकायचा, त्यानंतर कोटिनो टाकायचं, ते दोघं एकच चांगली मिक्स करायची आणि मग पाण्यामध्ये ओतायची, हलवायची आणि त्या पेस्टमध्ये टाकून द्यायची जर स्प्रे करणार असेल तर या कोटिनोचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर लिटरला 1 मिलीच्या आसपास घ्यायचं आहे. तुम्हाला 100 लिटर पाणी लागत असेल तर 100 मिली घ्या, 150 लिटर पाणी लागत असेल तर 150 मिली घ्या. तर हा प्रोडक्टसुद्धा आपण बऱ्यापैकी पेस्टमध्ये वापरू शकतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कटिंगनंतर कोसॅडचा स्प्रे लगेच घेणं गरजेचं आहे. कटिंग झाल्या लवकरात लवकर कोसॅडचा दाट स्प्रे घ्या, जखमेवर व्यवस्थित बसेल अशा पद्धतीनं स्प्रे घ्या आणि लगेच खोडे ओलांडे धुवून घ्या. क्लोरोनं खोडे ओलांडे धुवायचे आहेत, चिळबिळीत धुवायचे आहेत, सालीत पाणी उतरेपर्यंत धुवायचे आहेत. हे जे खोडे ओलांडे धुवायचं काम आपण करतो हे ट्रॅक्टरनं बिलकुल करायचं नाही. म्हणजे ट्रॅक्टरला गन लावून फक्त ट्रॅक्टर पळवायचा असं काम बिलकुल करायचं नाही. आपण स्प्रे केल्यासारखं नाही. तर हातामध्ये नळी घेऊन आपण काय करायचं आहे, त्याला खोडाला धुवायचं आहे व्यवस्थितपणे, की जेणेकरून ते जे द्रावण आहे ते सालीमध्ये उतरलं पाहिजे, खोडाच्या सालीमध्ये, ओलांड्याच्या सालीमध्ये उतरलं पाहिजे, इतकं व्यवस्थित धुवायचं आहे. आणि याच्यासाठी वेळ लावू नका, लवकरात लवकर करा. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो एकसारखेपणा आणण्यासाठी थोडा फायदेशीर ठरतो, तो म्हणजे फ्लडिंग पाणी करणं, पाटाचं पाणी देणं. आपण वर्षातून एकदाच याच वेळेला फक्त फ्लड पाणी अलाउड करतो द्राक्षबाग शेतीमध्ये. इतर वेळेला फ्लड पाणी करायला नाही पाहिजे असं आमचं मत आहे, पण यावेळेला फ्लड पाणी आपण करू शकतो. तर या फ्लड पाण्यानं पण एकसारखेपणा यायला थोडासा मदत होऊन जातो. बागा लवकर फुटतात, एकसारख्या फुटतात. परंतु हे फ्लड पाणी जर तुम्ही देणार असाल तर हे जे 2 ऑपरेशन आहेत ते झाल्याशिवाय देऊ नका, कोसॅडचा स्प्रे आणि खोड ओलांडे धुणं. समजा तसं होत नसेल तर मग काय करा की हलक्या जमिनी असतील तर कटिंगच्या अगोदर 1 दिवस पाणी द्या, कटिंग करा, किंवा कटिंग झाल्या पाणी द्या, फ्लड पाणी, आणि 1-2 दिवसानंतर मात्र तुम्ही हे स्प्रे तुम्हाला घ्यायला पाहिजेत. लवकरात लवकर हे स्प्रे घेणं गरजेचं असतं. मॅनेजमेंट तुम्ही करायची आहे ती. अजून एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी सांगून देतो, तो म्हणजे ज्या सभासदांच्या बागा 1ल्या, 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षाच्या आहेत किंवा ज्यांच्याकडे रिकटिंगचे प्लॉट आहेत, अशा लोकांनी आत्ता येणाऱ्या 15 दिवसामध्ये प्लॉटमध्ये 22 कॅप्टपची आळवणी बुडावर करायची आहे, खोडावर करायची आहे. खोड जमिनीला ज्या ठिकाणी टेकलेलं आहे, जी जमीन आहे, ह्या जमिनीला जिथं खोड टेकलेलं आहे त्या खोडाच्या भोवतीनं त्या जमिनीवर आपल्याला हे पाणी ओतायचं आहे, द्रावण ओतायचं आहे 22 कॅप्टपचं. 200 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम 22 आणि 400 ग्रॅम कॅप्टप टाकायचं. खोडाची साईज छोटी असेल तर 500 मिलीपर्यंत वापरा, रिकटचे प्लॉट असतील तर अगदी 300 मिलीपर्यंत वापरू शकतो. मोठे जर का खोड असतील तर 1 लिटरपर्यंत आपण वापरू शकतो. परंतु रिकटच्या प्लॉटला आणि 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या वर्षीच्या प्लॉटला हे देणं अतिशय गरजेचं आहे आत्ता, कारण याच्यामध्ये डायबॅक येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते जून-जुलैमध्ये. त्याची तयारी आपल्याला आत्ता करावी लागते. जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा डायबॅकची शक्यता वाढत जाते. त्यातल्या त्यात ज्यांच्याकडं इनलाईन मेथड आहे ड्रिपची, किंवा ज्यांनी 2-2 लाईन टाकलेल्या आहेत ड्रिपच्या, की ज्यांच्यामध्ये पाणी देताना त्या झाडाच्या बुडापाशी पाणी जातं, ओलं होतं बुड, तिथली जागा ओली होते, अशी ज्यांची परिस्थिती आहे ना, त्यांनी तर कंपल्सरी करायला पाहिजे, कंपल्सरी. तर हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आपण शेड्यूलमध्ये, जनरल शेड्यूलमध्ये लिहिलेला नाही, पण आपण मीटिंगच्या माध्यमातून सांगतो, आणि हे करणं अतिशय गरजेचं आहे. तर साधारणपणे एप्रिल कटिंगची तयारी ज्याला आपण म्हणतो, कटिंगपर्यंतची, ती अशा पद्धतीनं आपल्याला करायची आहे. आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण इथं थांबतो आहे, आणि उद्याच्या भागामध्ये कटिंगनंतर काय कामं करायचे आहेत आणि रिकटिंगचे जे आपले प्लॉट आहेत त्यांच्यामध्ये आत्ता काय काय कामं करायचे आहेत याच्याविषयी थोडीशी चर्चा आपण उद्याच्या भागामध्ये करतो आहे. मातीचे सॅम्पल अतिशय गरजेचे आहेत. मातीचे सॅम्पल काढा. मोठे पाऊस पडायच्या अगोदर मातीचे सॅम्पल तयार असणं अतिशय गरजेचं आहे. ज्या लोकांनी मागच्या वर्षी मातीचं सॅम्पल त्या प्लॉटचं काढलेलं आहे, त्या प्लॉटचं यावर्षी काढायची गरज नाही. काढलं तर चांगलंच आहे, पण गरज नाही. पण ज्यांनी कधीच मातीचं सॅम्पल काढलेलं नाही किंवा मग पूर्वी काढलेलं होतं, अशा लोकांनी आता मातीचं सॅम्पल काढणं गरजेचं आहे, कारण आपली कन्सल्टन्सी ही ॲनालिसिसवर चालते.
तुम्ही मातीचं सॅम्पल काढत नाही परंतु PTOL मात्र माझ्याकडे लिहायला देणार, तर अशा वेळेला PTOL सॅम्पल लिहिले जाणार नाहीत. त्याला मातीचं सॅम्पल गरजेचंच आहे. आता हे मातीचं सॅम्पल काढताना जे जुने सभासद आहेत आपले त्यांना माहीत आहे, पण नवीन सभासदांसाठी मी थोडंसं सांगून देतो की सॅम्पल कसं काढायचं आहे आणि कशा पद्धतीनं पॅक करायचं आहे. बघा की रेग्युलर लोक जे आहेत ना किंवा बाकीचे कन्सल्टंट लोक बोधामधलं मातीचं सॅम्पल काढतात. आपल्याला बोधामधलं मातीचं सॅम्पल नाही काढायचं, आपल्याला ओरिजिनल जमिनीमधलं मातीचं सॅम्पल काढायचं आहे. त्याच्यासाठी 2 टप्प्यामध्ये हे काम करावं लागतं, सॅम्पल काढावं लागतं. पहिला टप्पा असा आहे की तुमच्या त्या बागेच्या मुळ्या जमिनीत खाली कुठंपर्यंत गेलेले आहेत हे एकदा चेक करायचं. आणि ते चेक करण्यासाठी काय करावं लागतं की कुठंतरी एक सेंटरला तुमचा हा बोध आहे समजा आणि ही झाड आहे, बोधाच्या बरोबर मध्ये झाड आहे. तर साधारणपणे हा जो सेंटर आहे बोधाचा, ड्रीपचं पाणी जिथं पडतं तिथून साधारणपणे बोध जिथं संपतो साधारण अर्धा फूट आपण पकडू. ड्रीपचं पाणी जिथं पडतं तिथून बरोबर इकडे बोधाकडच्या बाजूला बोध जिथं संपतो तिथे एक खड्डा काढायला चालू करायचा. तो बोध असा कट करायला चालू करायचा. ती माती सगळी गल्लीमध्ये ओढून घ्यायची आणि असा बेड कसा आपण कट करतो अशा पद्धतीनं भिंत असल्यासारखे असा कट करत खाली जायचा. तुम्ही जसं खाली जाल तसं तसं तुम्हाला दिसेल की मुळ्या वाढत चाललेल्या आहेत. आणि एका लिमिटपाशी गेल्यानंतर तिथं मुळ्या बंद होतात आणि त्याच्या खाली मुळ्या बिलकुल नसतात. आता जिथं तुमच्या मुळ्या जाऊन थांबलेल्या आहेत ते अंतर मोजायचं आहे, पण ते अंतर बोधाच्या वरून मोजायचं नाही. तुमची जी मेन जमीन आहे जिथं ट्रॅक्टर तुमचा चालतो तिथून ते अंतर मोजायचं. बोधाच्या टॉपपासून मोजायचं नाही, जमिनीच्या टॉपपासून ते अंतर मोजायचं. कुणाचं 3 इंच येईल, कुणाचं 6 इंच येईल, कुणाचं 9 इंच येईल, कुणाचं 12 इंच येईल, ते अंतर मोजायचं. आपण एक उदाहरण दाखलं असं म्हणू की अशी खड्डा काढल्यानंतर मला माझ्या प्लॉटमध्ये 6 इंचाचं अंतर दिसलं. ओरिजिनल जमिनीपासून मुळ्या खाली 6 इंचाला जाऊन थांबलेल्या आहेत, त्याच्या खाली मुळी बिलकुल नाही. हे काय केलं आपण, चेक केलं कशा पद्धतीनं मुळ्या खाली गेलेल्या आहेत, कुठंपर्यंत गेलेले आहेत ते चेक केलं. हा पहिला भाग पूर्ण झाला, तो बंद करून टाका. त्यातनं सॅम्पल घ्यायचं नाही, तो खड्डा बंद करून टाका. आपण काय चेक केलं की ओरिजिनल जमिनीपासून त्या प्लॉटच्या मुळ्या कुठंपर्यंत खाली गेलेल्या आहेत ते अंतर आपण चेक केलं. उत्तर आलं काय, माझ्या प्लॉटमध्ये समजा 6 इंच. आता काय करायचं आहे बघा, जो प्लॉट आहे तुमचा त्या प्लॉटच्या 4 कोपऱ्यापासून थोडंसं आतल्या बाजूला आणि एक सेंट्रल आहे, असे 5 ठिकाणी स्पॉट सिलेक्ट करा. गल्लीच्या 2 वळीच्या बरोबर सेंटरला, गल्लीच्या सेंटरला ट्रॅक्टर चालताना ड्रायव्हर जिथं बसलेला असतो ना त्याच्याबरोबर खाली तिथं आपल्याला सॅम्पल काढायचं आहे. 5 स्पॉटला काढायचं आहे, 4 स्पॉटला काढायचं आहे. काय करा, त्या ठिकाणी गोल खड्डा काढा. उत्तर माझं आलेलं होतं 6 इंच. 5 इंचापर्यंत खड्डा न्या. 5 इंचापर्यंत गेल्यानंतर त्यातले सगळा काडी कचरा माती दगड गोटे सगळे बाजूला काढून टाका, स्वच्छ करा तो. आणि त्याचा शेवटचा 1 इंच जो भाग आहे ना तो हलवून घ्या कशानंतर, आणि त्या 1 इंचातली माती घ्या. अशी 5 ठिकाणची माती एकत्र करा आणि सॅम्पल तयार करा. जास्त ओले असेल तर फॅन खाली सुकवा, सावलीला, उन्हामध्ये सुकवायचे नाही. आणि मग कपड्याच्या बॅगमध्ये भरायची, प्लास्टिकच्या पिशवीत भरायची नाही. कपड्याची बॅग घेताना सुद्धा जाड कपड्याची बॅग घ्यायची. तुम्ही पातळ कपड्याची बॅग घेतली समजा, माती कोरडी असेल तर ज्यालाही सॅम्पल तासगावला येतं किंवा इकडे लॅबला येतं किंवा घेऊन येतात तुम्ही गाडीवरनं, त्यावेळेला त्या व्हायब्रेशननं त्यातनं मऊ माती सगळी खाली पडून जाते. पण जाड कपड्याची पिशवी घ्या, त्याच्यावर टॅगिंग करायचं आहे तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर, जो तुमच्या कन्सल्टन्सीने दिलेला आहे मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर आणि व्हरायटी कुठली आहे, एवढे सगळे डिटेल्सची चिठ्ठी त्याला लावायची आणि लॅबकडे तुम्ही वर्षागृहकडे द्यायचे आहे. त्यानंतर त्यांना सांगा की हे माझ्याकडे द्यायला रिपोर्ट, की जेणेकरून मग त्या रिपोर्टवरनं मी तुम्हाला एक शेड्यूल तयार करून देईल, एक अहवाल तयार करून देईल. ॲक्च्युली ते शेड्यूल असणार नाही, एक अहवाल असणार आहे. शेड्यूल ॲक्च्युली आपलं तयार होणार ते म्हणजे पहिल्या PTOL सॅम्पलच्या वेळेला. तिथून पुढं पहिल्या PTOL सॅम्पलपर्यंत सगळ्यांनी जे जनरल शेड्यूल दिलं आहे ते वापरत राहायचं आहे. जसं दिलं त्या पद्धतीनं वापरत राहायचं आहे, त्याच्यामध्ये चेंज करायचे नाहीत. चेंज कधी होतील, प्रत्येकांचे पहिलं सॅम्पल आल्यानंतर, PTOLचं पहिलं सॅम्पल आल्यानंतर. तर अशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल तयार करून घ्या, कारण याच्यावरच आपलं मेन काम आहे वर्षभराचं. तर अशा पद्धतीनं ह्या एप्रिल कटिंगच्या दुसऱ्या मीटिंगचा पहिला भाग इथं आपण थांबतो आहे. उद्याच्या भागामध्ये कटिंगनंतर आपल्याला काय महत्त्वाची कामं करायची आहेत आणि रिकटच्या बाबतीत आपल्याला आता काय खबरदारी घ्यायची आहे त्याची चर्चा आपण उद्याच्या भागामध्ये करतो आहे.